सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळानं मुंबई इथं 20 नामवंत संस्थांसमवेत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केले आहेत. त्यामुळे राज्यात कौशल्य प्रशिक्षणातून येणाऱ्या 3 वर्षात 2 लाख रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण होणार असून महाएज महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ केला आहे. सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत महाएज उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. महाएज हा महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ आणि महाप्रीतचा एक संयुक्त उपक्रम आहे, ज्या अंतर्गत लक्षित समुदायातील 2 लाख लाभार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी आवश्यक कौशल्यांचं प्रशिक्षण देण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. यापैकी 1.5 लाख लोकांना विविध कौशल्य प्रशिक्षण दिलं जाईल, त्यामुळे त्यांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे. या उपक्रमाअंतर्गत 50,000 लाभार्थ्यांना राज्यात उद्योजकता विकास कार्यक्रमाद्वारे प्रशिक्षित करण्याची योजना आखली आहे, ज्याचा उद्देश नवीन युगाच्या क्षेत्रात 100हून अधिक स्टार्टअप्स तयार करणे हा आहे. केंद्र सरकार आणि सामाजिक न्याय विभाग समाजातील सर्व घटकांच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठी कटिबद्ध असून महाएज हा उपक्रम तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून उपजीविका मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांवर परिणाम करेल असा विश्वास सामाजिक न्याय विभागाचे सचिव भांगे यांनी यावेळी व्यक्त केला. सचिव भांगे म्हणाले की अनुसूचित जातीतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांच्या उन्नतीसाठी काम करण्यासाठी महामंडळ आणि महाप्रीत सोबत सहकार्य करण्यासाठी सर्व सेक्टर स्किल काउन्सिल यांचा समावेश करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयानं निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी आभार मानून केंद्र सरकारच्या PM अजय योजनेअंतर्गत 20,000 लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शासनानं शासन आपल्या दारी सारखे विविध उपक्रम हाती घेतले. महाएज उपक्रमाद्वारे युवकांवर अधिक लक्ष केंद्रित करून त्यांच्यासाठी अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करेल, अशी माहिती महामंडळाचे आणि महाप्रीतचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शिंदे यांनी यावेळी दिली. महामंडळाच्या माध्यमातून राज्यभरातील विद्यापीठे आणि आयुष्मान केंद्रांच्या सहकार्यानं या कार्यक्रमातून निवडलेल्या स्टार्टअप्सना त्यांचे उपक्रम तयार करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असंही शिंदे यांनी यावेळी सांगितलं.